उपस्थित असलेले अहमदपूर नगरीतील सर्व साहित्यात काव्यात इंटरेस्ट असणारे सर्व नागरिक, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर कवी यांचं मी मनापासून या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो। या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून आपल्याला माननीय बाबासाहेबजी पाटील सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य हे उपलब्ध झालेले आहेत, पण ऐनवेळी एक कार्यक्रम आल्यामुळे त्यांना या मोमेंटला येता आलं नाही। थोड्या वेळाने ते आपल्याला जॉईन होतील, त्यांचे मी आभार व्यक्त करतो। 7-8 महिन्यापूर्वी मी जेव्हा अहमदपूरला जॉईन झालो, त्यानंतर मला साहित्यात इंटरेस्ट असल्यामुळे, कवितेत इंटरेस्ट असल्यामुळे मी चाचपणीच करायला सुरुवात केली आणि मला लक्षात आलं की ह्या अहमदपूरला साहित्याचा, शैक्षणिक चळवळीचा फार मोठा इतिहास आहे, संपन्न इतिहास आहे। परंतु आज काय झालंय, हे सगळे आहेत पण थोडेसे स्कॅटर्ड झाले, वेगवेगळे झालेले आहेत। वेगवेगळे म्हणजे एका मंचावरती मोठ्या प्रमाणावरती ज्या चळवळ रूपाने यायला पाहिजे ते येत नाही। अहमदपूरमध्ये मी ऐकलं की अनेक मोठ्या मोठ्या व्याख्यानमाला चालायच्या, त्यातल्या एक व्याख्यानमाला मला यावर्षी बघायला भेटली। कवी संमेलनं मोठी झाल्याचं मी ऐकलंय, परंतु या 7-8 महिन्यामध्ये त्याच्या संबंधाने काहीही ऐकलं नाही। कविता, आता तुम्ही म्हणाल हे पोलिसांचं काम आहे का, पोलिसांचं काय संबंध कवितेशी? पोलिसांचं खरं तर एक स्टडी आहे, सर्वे आहे। एखाद्या सामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये वोलाटाईल प्रसंग म्हणजे आयुष्याला हादरवणारे प्रसंग हे 4-5 येतात पूर्ण आयुष्यामध्ये, परंतु पोलिसाच्या आयुष्यामध्ये असे साधारण 300 ते 400 प्रसंग येतात जे त्यांच्या आयुष्याला हादरवतात। पण या सगळ्यांमध्ये पोलीस माणूस म्हणून, खाकीच्या पलीकडे माणूस म्हणून एक कुटुंबामध्ये पिता असतो, कुटुंबामध्ये भाऊ असतो, मित्रांमध्ये मित्र असतो आणि या सगळ्यांमध्ये संवेदनशील माणूसही असतो। म्हणून पोलिसांचा कवितेशी संबंध नाही असं अजिबात नाही, कारण एखादी केस जी क्रिटिकल असते ते FIR पासून चार्जशीट पर्यंत जर वाचलं तर ती एक सुंदर कविता होऊ शकते। त्यामध्ये प्रत्येक भावना असते, त्यामध्ये चीड असते, कधी कधी प्रचंड राग येतो, कधी कधी दया येते, कधी कधी वाटतं अरे हा माणूस आहे का सैतान आहे, कधी कधी हसू येतं। मी नवीन जॉईन झालो, नवीन जोश, त्यावेळी बाजाराच्या दिवशी, सोमवारच्या दिवशी एक जण ओरडत होता, युसुफ किधर आहे, युसुफ किधर आहे। मी म्हटलं तरुण असल्यामुळे मला थोडंसं त्याची ग्रॅव्हिटी वाटली, मला असं वाटलं की युसुफ कोणीतरी लहान मुलगा असावा आणि ठीक आहे, माझा आवाज जाईल, येतोय माझा आवाज, येतोय। मला असं वाटलं की युसुफ कोणीतरी लहान मुलगा असावा, तो हरवलाय म्हणून हा त्याचा नातेवाईक कोणीतरी युसुफ किधर आहे म्हणतोय। मी तातडीने सांगितलं लवकर त्याला शोधा, पोलीस यंत्रणा कामाला लावा, वायरलेसवर मेसेज दिला। मग आमच्या अंमलदाराला लक्षात आलं, त्याने हळूच माझ्या कानात साहेब हाच युसुफ आहे, तो तुम्हाला म्हणतो की युसुफ किधर आहे, युसुफ किधर आहे। मला असं वाटलं की तो कवी असावा, म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेण्याचा तो प्रयत्न करत असावा। त्यामुळे इथल्या रस्त्यावर सुद्धा मला कवी दिसत आहेत। अच्छा, घेतो पुढे। आणि हा जसं कवींच्या, आता राजे साहेबांचे काही किस्से आपण ऐकाल, पण हा ओरिजिनल किस्सा आहे। ठीक आहे, माझ्या आयुष्यामध्ये कवितेचा प्रवेश हा कॉलेजला असताना झाला। फार सुंदर एक गझल डॉक्टर बशीर बद्र यांची कवितेत म्हणजे फर्स्ट इयरला असताना मी ऐकली आणि मला वाटलं की काय ताकद असते गझलेमध्ये। डॉक्टर बशीर बद्र म्हणाले की
लोग टूट जाते हैं एक घर बनाने में, लोग टूट जाते हैं एक घर बनाने में. आयुष्यभराची कमाई एका घराला लावलेली असते एखाद्याने घर बांधण्यासाठी. लोग टूट जाते हैं एक घर बनाने में, तुम तरस नहीं खाते बस्तियां जलाने में. त्याच्या पुढचा शेर आहे, हर धड़कते पत्थर को लोग दिल समझते हैं, हर धड़कते पत्थर को लोग दिल समझते हैं, उम्रें बीत जाती है दिल को दिल बनाने में. ही बशीर बद्रची गझल माझ्या आयुष्यामध्ये जेव्हा प्रवेश झाला, मला वाटलं की फार प्रचंड ताकदीचे शायर कवी या साहित्य विश्वामध्ये आहेत, त्यांना वाचलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. आणि मला सांगायला आवडेल की माझा जेव्हा एमपीएससीचा इंटरव्ह्यू होता तेव्हा जवळपास 29 मिनिटं इंटरव्ह्यू चाला, त्यातला 12 मिनिटं हे गझल आणि कवितेवरती झालेला इंटरव्ह्यू आहे. आणि इथं जे दिसलेले मला लोक आहेत प्रचंड ताकदीचे साहित्यिक आहेत अहमदपुरामध्ये, परंतु त्यांना एक मंच उपलब्ध करून द्यावा. आणि आता अनेकांनी माझं नाव घेतलं, संस्थापक अध्यक्ष वगैरे वगैरे वगैरे, यातलं काहीही नाही. मी फक्त निमित्त मात्र आहे. एक वेळ सगळ्यांना भेटून चहा घेत घेत आम्ही डिस्कस केलं की आपल्याला या ठिकाणी साहित्याची मेजवानी, कवितेची मेजवानी देण्यासाठी एक कार्यक्रम सुंदर घ्यायचा आहे. आणि त्यासाठी एका पायावर सगळे तयार झालेले आहेत. म्हणजे हे सगळे वाटच बघत होते, जणू कोणीतरी इनिशिएटिव्ह घ्यावा आणि आपण त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन करावं. म्हणून हा कार्यक्रम, हा काव्यजागर प्रतिष्ठान आज ज्या पद्धतीनं भरघोस प्रतिसाद दिसतोय आणि आजच्या नंतर आजच्यापेक्षा उद्या याची चर्चा जास्त होईल याची मला खात्री आहे. उद्या रील्स वरती, व्हिडिओवरती बघून एखाद्याला वाटू शकतं की अरे मी काल त्या ठिकाणी कार्यक्रमाला काय संस्कृती गार्डनला आलो नाही, असं वाटू शकतं. याची मला खात्री आहे. कारण काव्यांगण कोल्हापूरला मी होतो, काव्य संध्या इचलकरंजीला मी होतो आणि त्याच धर्तीवरती एखादा कार्यक्रम घ्यावा असं माझ्या डोक्यात होतं. आणि 12 एप्रिलला लातूरमध्ये सुद्धा असाच एक कार्यक्रम झाला, फार सुंदर कार्यक्रम झाला. त्याच धर्तीवरती इथे सुद्धा कार्यक्रम घ्यावा असं वाटलं आणि हा इनिशिएटिव्ह आहे. कविता कशी आहे, कशी असते, काय असते याच्याबद्दल विस्तृतपणे बोलण्यापेक्षा कवींच्या तोंडूनच आपण ऐकू. पण वामनदादा कर्डकांचा एक कवितेतली नव्हे गाण्यातली गझलेतली एक ओळ मला खूप आवडते की माणसा इथे मी तुझे गीत गावे, माणसा इथे मी तुझे गीत गावे, असे गीत गावे की तुझे गीत व्हावे. हा जो कवितेचा गाभा आहे, कवितेचं मूळ आहे, ती रेष धरून, ती रेष ओढत या कवितेच्या या आपल्या जागराला, नाव सुद्धा फार सूचक आहे, काव्य जागर, कवितेचा जागर आणि कवितेमधून जागर, दोन्ही गोष्टी या ठिकाणी साध्य होतील अशी मला निश्चित खात्री आहे. आणि ही परंपरा ही कायम राहील अहमदपूरमध्ये याचीही मला खात्री आहे. ही जशी या काव्यासाठी जमलेली मंडळी आहे, तशीच अहमदपूरमध्ये मोठा काही इश्यू असेल किंवा काही गोष्टी करायच्या असतील तर याच प्रकारे सर्व लोक एकत्र येऊन आपापसामध्ये तो प्रश्न सोडवतील अशी मला खात्री आहे. म्हणजे मला फार त्याच्यामध्ये एफर्ट्स करावे लागणार नाही. काव्य जागरच्या निमित्तानं या ठिकाणी आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो. आणि आपल्यामध्ये आणि कवींमध्ये फार वेळ न घेता मी या ठिकाणी नीरा फजलींच्या मला आवडणाऱ्या 2 ओळी सांगून आपल्याला मी आपली रजा घेतो की घर से मस्जिद है बहुत दूर, घर से मस्जिद है बहुत दूर, चलो यूं कर ले, किसी रोते हुए बच्चे को हसाया जाए. हाच आपल्या आयुष्याचा, हाच आपल्या काव्य जागरचा हा उद्देश आहे. याच्यातून तो उद्देश साध्य होईल अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि मला बोलण्याची संधी दिली आणि या ठिकाणी मला बोलता आलं, तुम्हा सगळ्यांना ऐकण्याची तर सगळ्यांना संधी मिळेलच. या सगळ्या गोष्टींसाठी आयोजकांचं, मी आयोजक नाहीये विशेष करून सांगतो, ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमासाठी मेहनत घेतली त्या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद साहेब.